नमस्कार. तर आज माझ्याकडे हे जे मिक्सर मशीन आहे, हे पहा. हे मिक्सर मशीन बंद आहे. याला काय प्रॉब्लेम झाला आहे, तर हे चालू होत नाही. हे बघा, तुम्हाला चालू करून दाखवतो. हे चालू होत नाही. हे चालू होत नाही मिक्सर. हे बघा. तर तुम्हाला मी आज रिपेअर करून दाखवतो, घरच्या घरी ते पण. 1ही रुपयाचा खर्च येणार नाही. आपण घरच्या घरी हे रिपेअर करू शकतो. हे बघा. तर आता आपण हे नट खोलून घ्यायचे. हे 5 नट असतात, ते मस्त खोलून घ्यायचे स्क्रूड्रायव्हरने. हे मिक्सर मशीन आहे, जे आपण घरात वापरतोय, प्रत्येकाच्या घरी असते ते मिक्सर मशीन. असं 5 नट असतात याचे. ते खोलल्यावर हे बघा, असं खोलून घ्यायचं. हे बघा, हे मोकळं झालं आहे. हे तर हे खोलल्यावर इथे एक बटन असतं. हे बटन सारखं असतं मागच्या साईडला. हे बटन सारखं असतं हे. ते याला हे 2 वायरी आहेत. त्या वायरी हे काढून घ्यायच्या. हे याच्या वायरी काढून घेतल्यावर जे मिक्सर आहे, ते मिक्सरच्या जे याच्या वायरी येतात, याच्या हा फ्यूजचं काम करतोय. शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर हा उडून जातोय, किंवा लोड वगैरे आला तर हा उडून जातोय. याच्यात फ्यूज सारखं काम करतोय. हा रिले सारखा ॲटोमॅटिक बंद होऊन जातोय गरम झाल्यावर. तर ह्या 2 वायरी आहेत, ह्या एकमेकाला असे जोडून द्यायचे. आपण घरच्या घरी रिपेअर करू शकतो, कारण बाजारात तुम्ही रिपेअरिंगसाठी घेऊन गेले दुकानावर, तर तुमच्याकडून 100-200 रुपये कसे पण घेतील. तर आपण घरच्या घरी खोलून आणि रिपेअर करू शकतो. याचाच प्रॉब्लेम असतो. मशीन वगैरे चांगले राहतात. आपलं ITI वगैरे झालं नसलं किंवा काहीतरीच आपण घरच्या घरी हे रिपेअर करू शकतो. तर अशा ह्या वायरी ह्या 2 जोडून घ्यायच्या याला, आणि असं ठेवून द्यायचं.
असं. आणि हे पहिलं झाकण लावून घ्यायचं. हे जसं तसं लावून घ्यायचं. हे असं लावून माहिती नसताना देखील हा माझा व्हिडिओ बघून आणि तुम्ही रिपेअर करू शकता. कारण मला पण याच्यातलं काही जास्त माहीत नाही, तरी पण मी शिकलो आहे. माझं ITI वगैरे झालेलं नाही, समजून घ्या. तर मी रिपेअर करू शकतो, तर तुम्ही का बरं नाही रिपेअर करू शकत? बरोबर. आपण समजतो की इलेक्ट्रिक वस्तू आहे, आपल्याला रिपेअर करता येणार नाही. पण ज्यांनी बनवली तो पण माणूसच होता ना, बरोबर. तर असे हे नट लावून घ्यायचे याला. मी तुम्हाला आता पूर्ण चालू करून दाखवणार आहे. डायरेक्ट जोडून द्यायचं, काय होत नाही मशीनला. असे नट टाकून घ्यायचे त्याच्यात. असे 5 नट टाकून असे नट लावून घ्यायचे. 5 आहेत, पूर्ण पॅक करून घ्यायचे. फटाफट मी तुम्हाला पॅक करून दाखवतोय. आणि बघा, आपण घरच्या घरी हे रिपेअर करू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे कसं रिपेअर करायचं ते. काहीच अवघड नाही आहे. असं पॅक केल्यावर आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो. बघा, आता चालू होईल. हे बघा, आता चालू होईल. असं आपण घरच्या घरी रिपेअर करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.